लेट्स स्टार्ट आवर टुडेज प्रॅक्टिस गाईज. मी उदास आहे. आय एम सॅड. आय एम सॅड. जर तुम्हाला याचा जर तुम्हाला प्रश्न करायचा असेल तर तू उदास का आहेस? वाय आर यू सॅड? वाय आर यू सॅड? मी सहमत नाही. आय एम नॉट अग्री. आय एम नॉट अग्री. मी रागात नाही. आय एम नॉट अँग्री. आय एम नॉट अँग्री. अँग्री म्हणजे रागात असणे किंवा नसणे या अर्थाने त्याचा यूज करायचा आहे. आणि अग्री म्हणजे सहमत असणे किंवा नसणे या अर्थाने याचा यूज करायचा आहे. मी काहीच म्हणालो नाही. आय डिडंट से एनिथिंग. आय डिडंट से एनिथिंग. ते केव्हा येतील? व्हेन विल दे कम. व्हेन विल दे कम. गाईज आपण जशाप्रमाणे प्रॅक्टिस करत आहोत ते तशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. हे तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. यामुळे तुमची इंग्लिश नक्की 100% इम्प्रूव्ह होणार आहे. तेव्हा प्रॅक्टिस केअरफुली करा आणि ते रात्री येतील. दे विल कम ॲट नाईट. दे विल कम ॲट नाईट. कोणीच विश्वासाचं नाही. सिंपल सेंटेन्स आहे. तुम्ही म्हणता की कोणीच विश्वासाचं नाही. नो वन इज ट्रस्टवर्थी. नो वन इज ट्रस्टवर्थी. नो वन इज ट्रस्टवर्थी. ट्रस्टवर्थी म्हणजे काय? विश्वासाचं किंवा विश्वासार्थ किंवा विश्वासाला पात्र असणारा. कोणालाच आत येऊ देऊ नका. डोंट लेट एनीवन कम इन. डोंट लेट एनीवन कम इन. गाईज तुम्हाला ही जर पद्धत आवडली असेल, पहिल्यांदा मराठीचं सेंटेन्स देऊन तुम्हाला काही वेळ दिला जातो आणि नंतर तुम्हाला ते सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आहे. त्या वेळामध्ये तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आहे. जर नाही आलं तर मी सांगते त्यावेळेस माझ्यासोबत मोठ्यानं बोलायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या चॅनलवरती जायचं आहे. तिथं प्लेलिस्ट आहे. इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस नावाची जी प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे व्हिडिओ मिळतील. तुम्ही अशा प्रकारे तिथे प्रॅक्टिस करू शकता. बेडवर बस. सिट ऑन द बेड. सिट ऑन द बेड. जर तुम्हाला म्हणायचं असेल की बेडवरनं उतर. गेट ऑफ द बेड. गेट ऑफ द बेड. तो तुझ्यासाठी थांबलाय. तो तुझ्यासाठी थांबलाय. ही इज वेटिंग फॉर यू. ही इज वेटिंग फॉर यू. तू खरंच बुद्धू आहेस. सिंपल सेंटेन्स आहे. तुम्ही त्याला म्हणता की अरे तू खरंच बुद्धू आहेस. गुड ट्राय. यू रिअली आर फूल. यू रिअली आर अ फूल किंवा यू आर रिअली फूल असं याला तुम्ही बोलू शकता. तुझा राग थुंक. स्पीट आउट युअर अँगर. स्पीट आउट युअर अँगर. चांगलं कोणतं राहील? तुम्ही विचारताय की चांगलं कोणतं राहील. समजा तुम्ही दोन वस्तू दाखवल्या आहेत आणि तुम्ही विचारता की यातलं चांगलं कोणतं राहील. तसं विच इज बेटर. विच इज बेटर. ग्रहपाठ पूर्ण कर. फिनिश युअर होमवर्क. फिनिश युअर होमवर्क. आज शाळेत काय झालं? व्हॉट हॅपन्ड ॲट स्कूल टुडे. व्हॉट हॅपन्ड ॲट स्कूल टुडे. टुडे म्हणजे आज आणि हॅपन म्हणजे काय? होणे या अर्थाने हॅपनचा यूज केलेला आहे. तुझा शर्ट फाटला आहे. युअर शर्ट इज टॉर्न. युअर शर्ट इज टॉर्न. टिअर म्हणजे फाडणे आणि टॉर्न म्हणजे फाटला या अर्थाने आपण टॉर्नचा यूज केलेला आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे. गुड. माय मोबाईल इज डेड. माय मोबाईल इज डेड. गच्च पकड. सोडू नकोस.
होल्ड ऑन टाइटली, डोंट लेट गो. होल्ड ऑन टाइटली, डोंट लेट गो. होल्ड ऑन टाइटली गच्च पकड आणि डोंट लेट गो म्हणजे सोडू नकोस. तिला परेशान करू नकोस. डोंट अनॉय हर, डोंट अनॉय हर. तुझ्या चुका स्वीकार किंवा तुझी चूक स्वीकार. ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स, ॲक्सेप्ट युअर मिस्टेक्स. ती काल बाजारात गेली होती. शी वेंट टू मार्केट यस्टरडे, शी वेंट टू मार्केट यस्टरडे. ते पार्कमध्ये फुटबॉल खेळत आहेत. दे आर प्लेइंग फुटबॉल इन द पार्क, दे आर प्लेइंग फुटबॉल इन द पार्क. आज हवामान खूप गरम आहे. द वेदर इज व्हेरी हॉट टुडे, द वेदर इज व्हेरी हॉट टुडे. आज हवामान खूप गरम आहे. द वेदर इज व्हेरी हॉट टुडे. तो त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे. ही इज स्टडिंग फॉर हिज एक्झाम्स, ही इज स्टडिंग फॉर हिज एक्झाम्स. मी खूप प्रयत्न केला. आय ट्राईड अ लॉट, आय ट्राईड अ लॉट. आणि नंतर तुम्ही म्हणताय की पण सगळं बेकार. मी खूप प्रयत्न केला एक सेंटेन्स, पण सगळं बेकार एकच सेंटेन्स आहे, आपण दोनमध्ये डिवाइड केलेला आहे. गुड ट्राय बट ऑल इन वॅन, बट ऑल इन वॅन. वॅन म्हणजे काय? बेकार जाणे किंवा बेकार होणे, अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे. कपडे जळतील. द क्लॉथ्स माइट बर्न, द क्लॉथ्स माइट बर्न. दयाळू बना. बी जनरस, बी जनरस. मी तुझ्यासमोर हात जोडतो. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे मी तुझ्यासमोर हात जोडतो. तसं सेंटेन्स आहे. ट्राय करा गाईज ट्रान्सलेट करण्याचं. आय बेग यू, आय बेग यू. किती सिंपल आहे बघा. तिने गेल्या आठवड्यात एक नवीन फोन घेतला, तिने गेल्या आठवड्यात एक नवीन फोन घेतला. शी बॉट अ न्यू फोन लास्ट वीक, शी बॉट अ न्यू फोन लास्ट वीक. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. तुला माहित आहे का? डू यू नो, डू यू नो. मी समजलो नाही किंवा मला समजलं नाही. आय डोंट अंडरस्टँड, आय डोंट अंडरस्टँड. मी त्यालाच सांगेन. आता बऱ्याचदा असं म्हणतो काय, नाही नाही मी तुला नाही सांगणार, मी फक्त त्यालाच सांगेन, असं सेंटेन्स आहे. आय विल टेल हिम ओनली, आय विल टेल हिम ओनली म्हणजे मी त्यालाच सांगेन. मी कधीच पैसे उधार घेत नाही. गुड. आय नेवर बोरो मनी, आय नेवर बोरो मनी. बोरो करणे, उधार घेणे. मला टक लावून बघणं बंद कर. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी, स्टॉप स्टेअरिंग ॲट मी. तू उशीर का करत आहेस? वाय आर यू डिलेइंग, वाय आर यू डिलेइंग. तुझं प्रॉमिस तुला आठवतं का? किंवा तुझं वचन तुला आठवतं का? प्रॉमिस म्हणजेच काय? वचन देणे. आणि वचन म्हणजेच काय? प्रॉमिस करणे. डू यू रिमेंबर युअर प्रॉमिस, डू यू रिमेंबर युअर प्रॉमिस. याला सोडू नकोस. डोंट लीव इट, डोंट लीव इट. या सर्व फाईल्स घेऊन या. ब्रिंग ऑल दीज फाईल्स, ब्रिंग ऑल दीज फाईल्स म्हणजे त्या सगळ्या फाईल घेऊन या. ब्रिंग ऑल दीज फाईल्स. मी उद्या बाजारात जाईन. आय विल गो टू मार्केट टुमॉरो, आय विल गो टू मार्केट टुमॉरो.
आम्ही रात्री झोपू. वी विल स्लीप ॲट नाईट. वी विल स्लीप ॲट नाईट. मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू. हाऊ कॅन आय ट्रस्ट यू. हाऊ कॅन आय ट्रस्ट यू. हे पुस्तक कोणाचं आहे. हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. मी हे पुस्तक आज वाचीन. मी हे पुस्तक आज वाचीन. आय विल रीड दिस बुक टुडे. आय विल रीड दिस बुक टुडे. दारावर कोण उभा आहे. हू इज स्टँडिंग ॲट द डोअर. हू इज स्टँडिंग ॲट द डोअर. तो उद्या शाळेत जाणार आहे. ही विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो. ही विल बी गोइंग टू स्कूल टुमॉरो. तो आज येत असेल. तुम्ही इमॅजिन करताय की तो आज येत असेल. ही वुड बी कमिंग टुडे. ही वुड बी कमिंग टुडे. बाईकचं पुढचं टायर पंक्चर आहे. द फ्रंट टायर ऑफ बाईक इज पंक्चर्ड. द फ्रंट टायर ऑफ बाईक इज पंक्चर्ड. तुझ्या खोलीत जा आणि तिथे वाट बघ. गो टू युअर रूम अँड वेट देअर. गो टू युअर रूम अँड वेट देअर. माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण. प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. प्लीज ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. आणि गाईज या व्हिडिओचं लास्ट सेंटेन्स आहे. राम माझ्या पाठीमागे उभा होता. राम माझ्या पाठीमागे उभा होता. नाव युअर टर्न. गुड. राम वॉज स्टँडिंग बिहाइंड मी. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल असेल. यातले खूप सारे सेंटेन्स तुम्ही यूज करणार आहात. गाईज एकदा व्हिडिओ लक्षात नाही बसला तर परत बघा आणि सगळी सेंटेन्स तुम्ही चांगल्या प्रकारे रेकग्नाइज करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.